नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कूट प्रश्न किंवा शाब्दिक उदाहरणे. मित्रांनो, जेवढे पण कूट प्रश्न असेल किंवा शाब्दिक उदाहरण असेल तेवढं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे आणि अत्यंत शॉर्टकट ट्रिक नुसार तुम्हाला कूट प्रश्न सोडवता येईल. मग ते कोणते असू द्या, आता त्याचे प्रकार काय, खिळ्याचे असू द्या, म्हणजे प्रत्येक क्रमांकाच्या पाना एवढे क्रमांक एवढे जर समजा खिळे लागत असतील प्रत्येक पानाला, ते सर्व उदाहरणं. त्याच्यानंतर हस्तांदोलन, समजा 10 व्यक्ती एकत्र येऊन समजा हस्तांदोलन केले किंवा एकूण हस्तांदोलन झाले तर त्यात व्यक्ती काढा, असे तुम्हाला कूट प्रश्न असतात. त्याच्यानंतर आता गोगल काय आहे, समजा एक माकड आहे, एक माकड काय करतंय, पहिल्या मिनिटाला 3 सेंटीमीटर वर जात आहे आणि दुसऱ्या मिनिटाला 1 सेंटीमीटर खाली येत आहे, तसे उदाहरण आहे. त्याच्यानंतर पाय आणि डोके, त्याच्यानंतर चाकाची संख्या, म्हणजे पार्किंग मध्ये एवढ्या एवढ्या गाड्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यात तुम्हाला चाकाची संख्या दिलेली आहे, त्याची संख्या काढायची तुम्हाला. त्याच्यानंतर समजा तुम्हाला प्रकारचे चेंडू दिलेले आहेत, इतर प्रकारचे, त्यात तुम्हाला चेंडूची संख्या काढायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5 नापास, म्हणजे एकूण विद्यार्थी दिलेले आहेत त्यापैकी 25% गणितात पास झाले, 25% इंग्लिशमध्ये पास झाले आणि बाकी नापास झाले, तर तुम्हाला ते कूट प्रश्न. त्याच्यानंतर प्राणी, म्हणजे प्राणी तुम्हाला जर विचारलं एवढे एवढे पाय आहे तर तुम्हाला प्राणीची संख्या किती आहे किंवा डोक्याची संख्या किती आहे. त्याच्यानंतर 9 नंबर बैठक व्यवस्था, म्हणजे बैठक व्यवस्था या क्रमांकापासून त्या क्रमांकाचं अंतर. त्याच्यानंतर परत 10 सांकेतिक उदाहरणं. आता सांकेतिक उदाहरणं पण आपण या कूट प्रश्नामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर अंतराचे उदाहरणं, समजा 10 खांबे, 10 खांबापैकी काय तर चौथ्या आणि 10व्या खांबातलं अंतर किती, ते सर्व याच्यामधले उदाहरण आहे. त्याच्यानंतर पायऱ्या आणि पायऱ्या आणि फुले. आता समजा एखाद्या देवाच्या, आता उदाहरण कसं असतंय, एखाद्या देवाच्या मंदिरात आपण चाललो तर प्रत्येक क्रमांकाच्या पायरी एवढे काय गेल्यांनी फुले ठेवले तर एकूण फुले किती, किंवा फुले ठेवले तर एकूण पायऱ्या किती, हे सुद्धा काय आपण कूट प्रश्नात बघणार आहोत. त्याच्यानंतर रंगावरचे टोटल कूट प्रश्नाचे उदाहरण. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा एकही मार्क या व्हिडिओमध्ये, या कूट प्रश्नामध्ये जाणार नाही. बघा मित्रांनो, अशा प्रकारचं उदाहरण येत असतं परीक्षेला. एका प्राणी संग्रहालयात काही मोर व काही हरिण आहेत, तर त्यांच्या डोक्याची संख्या किती आहे तर 80 दिलेली आहे व त्यांच्या पायाची संख्या 200 दिलेली आहे, तर त्यांची एकूण संख्या किती. म्हणजे अशा प्रकारचं परीक्षेला उदाहरण असतंय आणि तुम्हाला विचारतात मोर किती आणि हरिण किती, तर अशा प्रकारचे इकडे ऑप्शन दिलेले असतात, तर ते तुम्हाला यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे असं विचारतात. मग हे उदाहरण सोडायचं काय करायचं, पहिलं आपण काय करू, ऑप्शन नुसार सोडवू, आणि ज्याला ऑप्शन नुसार समजत नसेल त्यांनी त्याच्यानंतर आपण काय करू, सूत्रानुसार हे उदाहरण सोडून घेऊ. काय करायचं, आता पहिलं ऑप्शन नंबर 1 घ्यायचं. पहिलं ऑप्शन नंबर 1 घेताना काय करायचं, तर पहिले काय करायचं, याला मोर समजायचं, याला काय समजायचं, मोर समजायचं इकडल्या याला, आणि त्याच्यानंतर दुसऱ्याला काय समजायचं, हरिण समजायचं. काय समजायचं, हरिण समजायचं. कारण का तर तुम्हाला दिलेलं आहे काही मोर काही हरिण आहेत. पहिलं मग काय दिलेलं आहे, मोर दिलेलं आहे, मग याला काय समजू आपण, मोर समजू, आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, हरिण दिलेलं आहे, मग त्याच्यानंतर समोरच्याला काय समजू हरिण समजू. मग चला आता पहिलं ऑप्शन घेऊ. पहिलं ऑप्शन घेऊ आपण, काय घेऊ पहिले, मोर आणि हरिण. त्यांचे पाय किती आहे, पाय आहे 200 पाय. मग आपल्याला ऑप्शन घेताना काय करायचं, त्यांचे दोघे मिळून 200 पाय भरले पाहिजेत. तर काय करायचे, पहिलं ऑप्शन घेऊ. पहिलं काय घेऊ, मोर 20 घेऊ आणि हरिण काय घेऊ, पहिला ऑप्शन मधला 60 घेऊ. काय करायचं, यांचे पाय मोजायचे. आता पाय मोजायचे, आता मोराला किती पाय असतात तर मोराला 2 पाय असतात, म्हणून गुणले काय करायचं, 2 करायचं. त्याच्यानंतर हरणीला किती पाय असतात तर 4 पाय असतात, म्हणून गुणले काय करायचं 4 करायचं. आणि याचे पाय बघायचे 200 येते का, तर याचे पाय जर 200 जर आले तर ऑप्शन नंबर 1 काय होईल, बरोबर होईल. आता बघूया आपण पाय येते का. आता मोराचे पाय किती येते, 20 दुनी 40 आणि 60 साइन चौक 24, म्हणजे 240. हे 240 आणि 40 किती झाले तर 280 झाले. मग आपल्याला किती पाय पाहिजेत, 200 पाय पाहिजेत. मग किती झाले, 280 झाले. मग हे उत्तर काय, ऑप्शन नंबर 1 काय, हे चूक आहे, हे तुमचं ऑप्शन नंबर 1 राहणार नाही. आता त्याच्यानंतर काय करू, दुसरं ऑप्शन घेऊ आपण. दुसरं ऑप्शन घेतल्याच्या नंतर 200 आले पाहिजेत. दुसरं ऑप्शन घेऊ. दुसरं ऑप्शन काय आहे, 30 मोर घेऊ आणि 50 हरिण घेऊ. 30 मोर घेतले आणि 50 हरिण घेतले. आता मोरा किती पाय असतात, तच करायचं, 2 असतात म्हणून गुणले 2 करायचे, हरिणला 4 असतात म्हणून 4 करायचे. त्याच्यानंतर 30 दुनी 60 आणि 50 चौक 200, म्हणजे 200 आणि 60 म्हणजे किती झाले 260. तर 200 आले का पाय, नाही. मग ऑप्शन नंबर 2 बी काय राहील, चुकीचं राहील. आता त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 घ्यायचं. ऑप्शन क्रमांक 3 घ्यायचं, 60 काय घ्यायचे, मोर घ्यायचे, 20 काय घ्यायचे, हरिण घ्यायचे. 60 मोर घेतले आणि 20 काय घेतले, हरिण घ्यायचे. त्यांचे पाय बघायचे आपल्याला 200 येते का, तर मोराला 2 पाय असतात म्हणून गुणले 2 घेतले, हरिणला 4 पाय असतात म्हणून गुणले 4 घेतले.
आता साईन दोन्ही 12 म्हणजे 120 पाय याचे झाले मोराचे, आणि हरणीचे 20 चोक 80, हरणीचे झाले 80 पाय. मग काय झाले दोन्ही मग काय 120 आणि 80 किती झाले तर 200 झाले. मग हे 200 पाय काय झाले दोघांचे झाले, आपल्याला किती पाहिजेत 200 झाले. मग तुमचं काय राहील ऑप्शन नंबर 3 काय राहील बरोबर राहील. हे झालं तुमचं ऑप्शन न सोडवायची पद्धत. आता जुने मुलं काय करतात काही सेकंदात हे काहीच बघत नाही, डायरेक्ट इथं बघतात एकूण पायची संख्या किती आहे 200, तर मग काय करतात ऑप्शनला डायरेक्ट इथे काय करतात गुणिले करतात. काय करतात इथं गुणले करतात, गुणले 2 साईन दोन्ही 12 हे 120 झाले आणि हे गुणले 4 म्हणजे 20 चोक 80 झाले. मग इथं काय करतात हे झाले 200, मग ऑप्शन नंबर काय करतात 3 बरोबर आहे. मित्रांनो असं शॉर्टकट पद्धतीनं जुने मुलं सोडवतात. आता आपण बघूया लॉंग पद्धतीनं कसं सोडवायचं. तर चला बघू याच मित्रांनो. आता ज्याला हे शॉर्टकट पद्धतीने जमत नाही त्यासाठी लॉंग पद्धतीने आपण सोडवणार आहे. बघा आपण सूत्रानुसार सोडवू. बघा मित्रांनो आता आपण सूत्रानुसार सोडवू. आता सूत्र काय आपलं तर पायाची संख्या एकूण पायाची संख्या -2 गुणिले डोक्याची संख्या. काय तर डोक्याची संख्या भागिले काय करायचं, भागिले करायचं एकाचे पाय म्हणजे एकाचे काय करायचं पाय म्हणजे एकाचे पाय कोणते तर मोराचे पाय मायनस काय करायचे हरणीचे पाय. आता हरणीचे पाय म्हणजे काय एकूण मोराला किती पाय असतात एकूण 2 पाय असतात आणि हरणीला किती असतात तर 4 पाय असतात. म्हणजे काय करायचं म्हणजे एकाचे पाय म्हणजे मोराचे पाय मायनस हरणीचे पाय हे करायचं. आता सुद्धा फक्त किमती टाकायच्या. आता पायाची संख्या किती दिलेली आहे तर 200 दिलेली आहे, पायाची संख्या किती दिलेली आहे तर 200 दिलेली आहे. त्याच्यानंतर काय -2 गुणले काय करायचं डोक्यात संख्या. आता डोक्यात संख्या किती दिलेली आहे तर 80 दिलेली आहे, डोक्यात संख्या दिली 80 दिलेली आहे. काय करायचं भागिले याच्यानंतर भागिले काय करायचं 2 करायचं. 4तून 2 गेले काय असतं 2 असतं. मग हे उदाहरण काय करायचं सोडून घ्यायचं. आता काय करायचं 8 दुनी 16 म्हणजे 180 म्हणजे 200 मायनस 160 सॉरी 8 दुनी 16 160 भागिले काय करायचं 2 करायचं आणि उदाहरण काय करायचं सोडून घ्यायचं. मग काय करणार 200 मधून 160 गेले किती राहणार 40 भागिले 2 20 40. हे 20 काय झालं तुम्हाला तर 20 काय झालं तर हरिण झालं. 20 झाले काय झालं हरिण झाले. हरिण का झाले तर या सूत्रानुसार जर तुम्ही गणित सोडवलं तर नेहमी काय होत असतंय जास्त पाय असणार येत असतंय. मग 20 काय झाले तुमचे हरिण झाले. 20 काय झाले तुमचे हरिण झाले. मग काय असं एकूण डोके संख्या किती आहे 80 आहे म्हणजे काय सगळे प्राणी किती 80 आहे. मग 80 मधून काय गेले 20 गेले किती राहिले 60 राहिले. मग 60 काय झाले तुमचे मोर झाले. 60 झाले काय झाले मोर झाले आणि 20 झाले हरिण झाले. मग हे झालं तुमचं सूत्रानुसार उत्तर. बघा मित्रांनो परीक्षेला अशा प्रकारचं उदाहरण येत असतंय. एका निंबाच्या स्पर्धेत अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकला तर 1 गुण काय होतो कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले तर त्याला किती भेटले 70 गुण मिळाले तर त्याचे किती नियम काय बरोबर होते. तर या उदाहरणामध्ये तुम्हाला विचारलं काय तर तुमचे बरोबर नियम किती. त्याने काय केलेलं आहे एकूण 20 नियम धरलेले आहेत आणि त्याला किती भेटलेले आहेत तर 70 गुण भेटलेले आहे. आणि तो काय म्हणतोय जर अचूक नियमासाठी म्हणजे त्याचा नियम जर समजा बरोबर लागला तर त्याला 5 गुण मिळतात आणि नियम चुकला तर त्याचा काय होतो 1 गुण काय होतो कमी होतो. आता एकच सोडवायचं तर बघा त्याने प्रयत्न किती केले एकूण नियम किती धरलेले एकूण नियम किती धरले तर 20 धरलेले आणि तुम्हाला गुण किती भेटलेले एकूण गुण किती भेटलेले तर 70 गुण काय भेटलेले तुम्हाला एकूण भेटलेले होते. मग बघू आपण बरोबर नियमासाठी बरोबर समजा नियम त्याचा आला तर त्याला किती गुण भेटायला पाहिजे ते आणि किती कमी भेटले. तर बघूया बरोबर नियमासाठी किती 5 गुण भेटतात. मग गुणले काय करायचं 20 गुणले काय करायचं 5 करायचं. 20 म्हणजे काय येतं 100 म्हणजे काय होतं त्याला बरोबर नियम जर त्याचा लागला असता त्याला किती भेटले असते 100 गुण भेटले असते. पण त्याला असं झालं का नाही त्याला किती भेटले तर एकूण किती भेटले 70 गुण भेटले. मग काय करायचं 100 मधून 70 मायनस करायचे 100 मधून 70 मायनस करायचे उत्तराला काय 30. मग आता हे तुमचं 30 आलं. 30 आल्याच्या नंतर काय करायचं जे त्याचा नियम जर चुकला तर त्याचा नियम जर चुकला तर त्याला 1 गुण काय होतो कमी होतो आणि बरोबर आला तर त्याला काय होतात 5 गुण भेटतात. काय करायचं हे जर बरोबर नियमासाठी 5 गुण आणि हे चुकला तर 1 गुण म्हणजे काय करायचं प्लस करायचं म्हणजे 5 आणि काय करायचे 6 करायचे. हे जे 6 आहे या 30 ला भागायचं 30 भागिले 6 मग याला भाग द्यायचा. 6 कसे घेतले आपण तुम्हाला माहिती ना 5 गुण अचूक नियमासाठी 5 गुण आणि नियम चुकला तर 1 गुण म्हणजे 5 + 1 काय केले आपण
तर 6 घेतले, 5 + 1 6 घेतले. आता काय करायचं, 30 ला भागायचं, या 30 ला भागायचं, 6 पंच 30. हे 5 काय झाले तुमचे चूक झाले, चुकीचे काय झाले नियम झाले, चुकीचे नियम. म्हणजे तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारलं असतं जर किती नियम चुकलेत तर काय उत्तर आलं तुमचं 5. 5 हे नियम त्याचे चुकले. आता जर एकूण नियम किती धरले तर 20 धरले. आता जर 20 पैकी जर 5 जर चुकले तर बरोबर किती आले 15 आले, कारण का 20 मधून 5 गेले तुमचे 15. मग हे 15 काय आले बरोबर आले, काय आले बरोबर आले. आणि चुकीचे काय झालं तर चुकीचे 5 झाले. हे झालं तुमचं उत्तर. तुम्हाला काही पण येऊ द्या, काही पण विचारू द्या परीक्षेत, तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून घ्यायची आणि उदाहरण समजून घ्यायचं आणि त्याच्यानुसार मांडणी करून उदाहरण सोडवायचं. बघा मित्रांनो, परीक्षेला अशा प्रकारचं उदाहरण येत असतंय. रवी 100 पायऱ्या चढून मंदिरात जातो, जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढे फुल ठेवतो, तर त्याला एकूण किती फुले लागतील. अशा प्रकारचं उदाहरण येत असतं आणि अशा प्रकारचं उदाहरण काहींना जमत नाही. तर बघा कसं आहे. आता काय करायचं, किती पायऱ्या, किती एकूण पायऱ्या किती आहे तर 100 पायऱ्या, 100 पायऱ्या. त्याच्यात काय याचं सूत्र आहे n इन ब्रॅकेट n + 1 भागिले 2 हे सूत्र आहे. किंवा हे सूत्र समजत नंतर काय करायचं, 100 गुणिले समोरची संख्या घ्यायची 101, 100च्या पुढची आहे 101 भागिले काय करायचं 2 करायचं. म्हणजे सूत्रानुसारच येत आहे. पण ज्याला हे सूत्र समजत नाही त्यांनी काय करायचं, समोरची संख्या घेऊन भागिले काय करायचं 2 करायचं. मग आपण सोडून घेऊ. बे 50 100, मग याचा गुणाकार करून घेऊ. 50 गुणिले 101, 50 × 50 ची 0, हातच्याले 5, 50 × 500, 500 आणि 5 तर 505. हे झालं तुमचं काय झालं उत्तर झालं. हे काय विचारलं तुम्हाला, काय विचारलं तुम्हाला फुले विचारलेलं आहे. हे काय झालं तुमचं फुले. फुले एकूण किती लागले तर 5050 तुमचे काय लागलेले फुले लागले. आता तुम्हाला जर विचारलं याच्यामध्ये तर एकूण फुले दिलेले, तुम्हाला काय दिलेले फुले दिलेले 5050 फुले दिलेली. तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला विचारलं जर पायऱ्या काढा, तर पायऱ्या काढायच्या कशा ते तुम्हाला बघा. आता आपण हे उदाहरण तुमचं सोडवलेलं आहे. आता आपण काय करू, दुसरं उदाहरण काय करू सोडून घेऊ. आता काय करायचं, 5050 आहे. आता तुम्हाला काय समजा फुलं दिलेली आहे तुम्हाला किती 5. थांबा आपण आता करेक्शन करून घेऊ. रवी किती पायऱ्या तुम्हाला आता पायऱ्या विचारल्यात आणि तुम्हाला काय दिलेलं आहे फुलं. आता तुम्हाला इकडे घेऊ 5050 काय घेऊ फुलं घेऊ. तर आता आपण उलट उदाहरण केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा पायऱ्या विचारू फुलं विचारू तुम्हाला त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. आता काय करायचं हे आपण पुसून टाकू. त्याच्यानंतर काय करू, आता 5000 तुम्हाला काय दिले 5050 तुम्हाला फुलं दिलेली आहेत समजा आणि तुम्हाला विचारलं काय पायऱ्या, तर पहिल्यांदा काय दिलेलं तुम्हाला पायऱ्या दिलेल्या होत्या आणि तुम्हाला फुलं काढायची होती. आता फुलं दिलेले आहेत आणि पायऱ्या काढायच्या आहेत. तर बघा काय करायचं, आता तुम्हाला फुले किती दिलेले एकूण फुले 5050. तर काय करायचं फुले जर कधी दिलेली असेल तर काय करायचं गुणिले काय करायचं त्याला 2 करायचं पायऱ्या काढायला. तर आपण गुणाकार करून घ्यायचा. काय करायचं 2 0 0 5 2 10 0 हातचा आला 1 0 0 1 खाली 5 2 किती 10. हे काय झालं तुमचं 10100 हे तुमचं उत्तर आलं. आता याला काय करायचं याच्या अलीकडील वर्गसंख्या घ्यायची. काय करायची अलीकडील वर्गसंख्या घ्यायची. वर्गसंख्या अलीकडील वर्गसंख्या होती. अलीकडील वर्गसंख्या किती आहे तर 10000 आहे. अलीकडील वर्गसंख्या किती 10000 आहे. मग कोणाची वर्गसंख्या आहे ती तर 100 ची. किती 100. हे झालं तुमचं फायनल असेल. 100 काय झालं तुमच्या तर पायऱ्या झाल्या. काय आलं 100 पायऱ्या. पहिल्या आपण काय घेतलं होत्या 100 पायऱ्या घेतल्या होत्या आणि फुलाची संख्या काढायची होती तर आपण फुले काढले किती 5050. नंतर काय केलं फुलं आपण घेतले त्याच्यानंतर त्यानुसार काय केलं आपण पायऱ्या काढल्या. म्हणजे काय केलं उलट सुलट केलं. मित्रांनो फक्त उदाहरण समजून घ्यायचं. कसंही केलं तर तुमचं उत्तर याच्यामध्ये तुमचा मार्क जाणार नाही. फक्त उदाहरण समजून घ्या. बघा मित्रांनो आता आपण फुलाचा प्रकार पाहणार आहे. दुसरा प्रकार तर एका तळ्यामध्ये जेवढी फुले आहेत त्याच्या दुप्पट फुले दुसऱ्या दिवशी तयार होतात. तर अशा प्रकारे 5व्या दिवशी 192 फुले तयार झाली. तर पहिल्या दिवशी किती फुले होती ते काय म्हणतात. पहिल्या दिवसामध्ये जेवढी फुलं आहे त्याच्या दुप्पट फुलं काय होतात तर दुसऱ्या दिवशी काय होतात तयार होतात. दुसऱ्या दिवशी तयार होतात. तर 5व्या दिवशी किती फुलं 192 फुलं तयार झाली. तर पहिल्या दिवशी फुलं किती होती. तुम्हाला काय विचारलंय तर पहिल्या दिवसाचे काय विचारलं तुम्हाला फुलं विचारले. काय करायचं आता पहिल्या दिवसाचे फुलं तुम्हाला माहिती नाही तर पहिल्या दिवसाचे फुलं काय करायचं x घ्यायचे. काय करायचं x घ्यायचे. आता पहिला दिवस काय घ्यायचं फुलायचा तर x घेऊ. त्याच्यानंतर ते काय म्हणतात पहिल्या दिवशी जेवढी तयार होती त्याच्या दुप्पट फुले दुसऱ्या दिवशी तयार होती. मग काय दुसऱ्या दिवशी काय होईल दुसरा दिवस. आता दुसऱ्या दिवशी काय होईल तर 2x फुले तयार होईल. कारण का दुप्पट काय घेतलंय कारण त्यांनी सांगितलेलं आहे फुले दुप्पट फुले काय होईल दुसऱ्या दिवशी तयार होईल म्हणून काय घेतलं 2x. आता तिसऱ्या दिवशी काय होईल
तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी काय होईल, याच्या डबल होईल, त्यांनी सांगितलेलं आहे डबल. 2 चे किती झाले 4x. त्यानंतर त्यांनी चौथा दिवस, काय चौथा दिवस. चौथ्या दिवशी काय होईल, 4च्या डबल होईल, किती होईल 8 होईल, 8x. त्याच्यानंतर 5वा दिवस काय होईल, 5वा दिवस 8च्या डबलला काय होईल 16 होईल, 16x. मग त्यांनी सांगितलेलं काय तर 5व्या दिवशी 192 फुले तयार झाली. म्हणजे 5 दिवसाच्या फुले किती सांगितल्याने 192 फुले तयार झाली. तर मग काय करायचंय, जे 5 दिवसाचे आपले जे फुलं आहे 16, हे डायरेक्ट 192 ला काय करायचं, भाग द्यायचा. 192 ला भाग द्यायचा. 4 × 16 4 12. म्हणजे x ची किंमत किती आली तर तुमची आली 12. किती आली, x ची किंमत किती आली तर 12. हे काय करायचं, x ची किंमत पहिला जो दिवस आहे त्याच्यामध्ये काय करायची, ऍड करायची. म्हणजे काय x इक्वल टू या 12 मध्ये टाकले तर किती होते तर 12 होते. ही झाली तुमची काय पहिल्या दिवसाची काय झाली फुलं झाली. मित्रांनो, असा कोणताही जर प्रश्न आला तर फक्त तुम्ही प्रश्न समजून घ्यायचा, उत्तर तुमचं आपोआप भेटून जात आहे. मित्रांनो बघा, आपलं दुसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे. एक गोगलगाय काय करते, 15 फूट उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती काय करते, एका मिनिटाला काय करते 5 फूट वर जाते आणि दुसऱ्या मिनिटाला काय करते 3 फूट खाली घसरते. तर ती किती मिनिटात शेवटचं टोक गाठेल. तर बघा, अशा प्रकारचं कोणतेही उदाहरण असलं तर सोपं कसं करायचं आणि कसं सोडवायचं ते बघा. काय आता 15 फूट, एकूण फुटाची लांबी किती आहे खांबाची, काय करते खांबाची लांबी किती आहे तर 15 फूट. 15 फुटीचा आपण खांब काढून घेऊ. त्याच्यानंतर काय आहे तर ती काय करते, एका मिनिटाला काय करते 5 फूट वर जाते. आता एका मिनिटाला काय करते, इथून 5 फूट वर जाते. आता त्याच्यानंतर काय करते, दुसऱ्या मिनिटाला काय करते तर 3 फूट काय करते खाली घसरते. दुसऱ्या मिनिटाला काय करते ती 3 फूट खाली घसरते. म्हणजे 5 काय लागली ती 3 वर यायला लागली. मग काय करते ती 2 मिनिटं आपले झाले. मग 2 मिनिटाला काय करते 5 - 3 म्हणजे काय करायचं 2 फूट काय करते ती फक्त वर जाते. काय करते, एकूण मिनिटं किती झाली 2, म्हणजे 2 मिनिटात काय करायला लागली ती फक्त 2च फूट वर जायला लागली. तर कशी, तर पहिल्या मिनिटात काय करायला लागली ती, पहिल्या मिनिटात 5 फूट वर जायला लागली. त्याच्यानंतर दुसऱ्या मिनिटात काय करायला लागली 3 फूट खाली यायला लागली. म्हणजे काय करायला लागली ती फक्त 2च फूट काय करायला लागली वर जायला लागली. तर बघा, हे झालं तुमचं, आता समजून घेण्यासाठी हे झालं तुमचं शॉर्टकट. तर बघा, एकच सोडायचं. काय करायचं, आता काय करायचं आपल्याला कळालं ती 2 मिनिटात काय करायला लागली फक्त 2च फूट काय जायला लागली वर जायला लागली. ती काय करायला लागली वर जायला लागली. तर काय करायचं x मिनिटात, आता काय करायचं एकूण फूट मायनस पहिला फूट, म्हणजे एका मिनिटाला पहिला फुटाचं काय करायचा वर जाणारा मायनस करायचा. एकूण फूट किती 15 मायनस काय करायचे 5 करायचे. हे झालं तुमचं इक्वेशन सगळं. हे काय सोडून घ्यायचं. काय करायचं आता, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता क्रॉस कसं करणार हे सोडून घेऊ आपण. हे किती झाले 10. हे सोडून घेऊ. काय करणार 10 गुणिले 2 बरोबर 2 गुणिले x. हे झालं तुमचं, हे झालं सोडून घ्यायचं तुम्हाला. आता हे 2 काय करायचे इकडे आणायचे. 2 2 कटले, हे किती झाले 10. x इक्वल टू x बरोबर किती झाले 10. म्हणजे काय करायचं, आता 10 तुमची x ची किंमत आली. याच्यात फक्त काय करायचा +1 करायचा, +1 करायचा. म्हणजे उत्तर काय झालं तुमचं तर 11. म्हणजे काय 11 मिनिटात तुमचं काय करेल, तुमची गोगलगाय शेवटचं टोक गाठेल. मित्रांनो, काय करायचं शेवट कधी जर x ची किंमत आली तर काय करायचा नियमानुसार 1 प्लस करायचा. कोणतेही उदाहरण होते असं, त्यामध्ये काय करायचा 1 प्लस करत असते. हे झालं तुमचं उत्तर. आता आपण काय करू, असं समजायसाठी आपण दुसरं उदाहरण पाहू लगेच. यातल्या किमती चेंज करू. बघा, इथं 15च्या ऐवजी काय करतो 20 घेतो. त्याच्यानंतर इथं काय करते ती 6 घेते. इथं 6 फूट वर जाते आणि 3 फूट काय करते खाली घसरते. तर ते किती मिनिटात टोक गाठेल. आता आपला काय एकूण खांब किती फुटाचा आहे तर 20 फुटाचा खांब आहे. आता समजून घ्या मित्रांनो, आता 20 फुटाचा खांब आहे. 20 फुटाचा खांब तेच परत आता काय करते, एका मिनिटाला काय करते 6 फूट वर जाते. काय करते 6 फूट वर जाते आणि दुसऱ्या मिनिटाला काय करते 3 फूट खाली घसरते. 6 म्हणून परत 3 गेले, 3 फूट काय करते 3 फूट काय करते खाली घसरते. मग काय करायला ती 2 मिनिटात काय करायला लागली ती फक्त 3च फूट काय करायला वर जायला लागली. मग आपण डायरेक्ट इक्वेशन सोडून घेऊ. म्हणजे काय करायला 2 मिनिटात 3 फूट काय जायला वर जायला लागली. 2 मिनिटात 3 फूट वर गेली. त्याच्यानंतर x मिनिटात काय करू आपण, एकूण फूट मायनस आपला पहिला मिनिटाचा जो फूट आहे तो कधी पण काय करायचा मायनस करायचा. 20 - 6 हा झाला तुमचा 20 - 6 झाला एकूण फूट मायनस पहिला फूट. त्याच्यानंतर हे उदाहरण काय करायचं सोडून घ्यायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. त्याच्यानंतर काय करणार आता तुम्ही हे सोडून घेऊ. हे काय 14. तर काय करणार 14 गुणिले 2 बरोबर 3 गुणिले x. हे झालं तुमचं इक्वेशन. हे सोडून घ्यायचं. 14 × 2 = 28.
28 भागिले 3 इज इक्वल टू एक्स. काय करायचं 3 7 28. मग x ची किंमत किती आली? x इज इक्वल टू 7. x ची किंमत किती आली? 7. मग काय करायचं नियमानुसार कोणत्याही प्रकारचं असं उदाहरण आलं त्यामध्ये काय करायचं एक प्लस करायचा. म्हणजे यामध्ये काय करू आपण एक प्लस करू. 7 आणि 1 काय झालं 8. हे झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे काय करेल ती 8 मिनिटात शेवटचं काय करेल टोक गाठेल. असं मित्रांनो या सोप्या पद्धतीनं उदाहरण सोडवायचं. बघा मित्रांनो आपण हस्तांतरणाचं उदाहरण बघायचं. वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपण हस्तांतरणाचे बघणार आहोत. तर बघा पहिलं उदाहरण काय म्हणतंय, एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलने करतो तर एकूण किती हस्तांदोलने होईल? आता काय विचारलं तुम्हाला एकूण किती हस्तांदोलने होईल? काही वेळेस काय विचारतात एकूण हस्तांदोलने देतात आणि त्याच्यात तुम्हाला विचारतात किती माणसं आहे. असं उलट सुलट तुम्हाला परीक्षेमध्ये होत असतं. तर पहिला आपण हा प्रकार बघू हस्तांदोलने काढायचा. तर काय विचारतात तर काय सांगितलं तुम्हाला 10 माणसं आहे. किती माणसं आहे 10 माणसं आहे आणि त्यांनी काय केलं एक प्रत्येकाशी हस्तांदोलने केले तर एकूण किती हस्तांदोलने होईल? काय करायचं अशा प्रश्नात काय करायचं 10 गुणिले 9 करायचं. एक मानची संख्या घ्यायची भागिले काय करायचं 2 करायचं. एकच करायचं. आता याचं सूत्र आहे. सूत्र काय आहे n इन ब्रॅकेट n मायनस 1 भागिले 2. या सूत्रानुसार आपण काय केलेलं आहे हे केलेलं आहे. पण हे तुम्हाला पाठच ठेवायचं आहे अशा उदाहरणात. आणि उदाहरण समजून घ्यायचं कधी काय होतंय इथं 2 समूह दिले असतात. काय करतात 2 समूह दिले असतात. तर मग काय करतो तुम्ही माणसं 10 घेणार का? नाही, माणसं घेणार 20 घेणार. 20 गुणिले काय करणार 19 घेणार भागिले काय करणार 2 करणार. हे आपण उदाहरण बघायचं. उदाहरणामध्ये विचारलंय काय दिलेलं काय हे नीट तपासून बघायचंय. आता काय करणार तुम्ही या सूत्रानुसार आपण काय केलेलं आहे घेतलेलं आहे. त्यानुसार आता सोडून घेऊ. 2 पंच 10 गुणिले 9 म्हणजे 9 पाची किती झाले 45. हे तुमचे काय झाले मित्रांनो एकूण काय झाले हस्तांदोलने झाले. आता तुम्हाला जर विचारलं असतं समजा हस्तांदोलने समजा दिलेलं असतं तुम्हाला जर विचारलं असतं माणसं किती तर ते आपण उदाहरण बघूया आपण लगेच. तर काय तुम्हाला आता समजा इथं काय विचारलं काय एका समूहात काय विचारलं काही माणसे आपण घेऊ. काय घेऊ काही माणसे घेऊ आणि हस्तांदोलने किती घेऊ समजा आपण घेऊ 15. काय घेऊ 15 हस्तांदोलने झाले. तर काय विचारलंय तर किती माणसं होते. जर काय विचारलंय तर किती माणसे होते माणसं होते. हे झाला तुमचा प्रश्न तयार. तर काय करायचं मग ह्या कसं सोडायचं. जर एकूण हस्तांदोलने जर दिलेलं असेल तर काय करायचं कधी पण काय करायचं एकूण हस्तांदोलने जर दिले असेल किती हस्तांदोलने 15 किती 15. तर काय करायचं 15 गुणिले काय करायचं 2 करायचं. म्हणजे उत्तर काय येईल 15 गुणिले 2 काय येईल 30 येईल. आता 30 आला आपलं 30चं काय करायचं आता 30च्या पुढची वर्ग संख्या घ्यायची. पूर्ण वर्ग संख्या कोणती. आता 30च्या पुढची वर्ग संख्या कोणती 31 आहे का नाही 32 33 34 35 36. आता 36 काय आहे तर पूर्ण वर्ग संख्या आहे. आणि कोणाची वर्ग संख्या आहे ती तर वर्ग संख्या आहे 6 ची. मग तुम्हाला काय तुमचं उत्तर काय आलं 6. तर 6 माणसे कुठं होते तर 6 माणसे हस्तांदोलनाला होते. आणि आपलं उत्तर चुकलं नाही ते बरोबर आहे. ते काढायचं असलं काय करायचं असं करायचं 6 गुणिले काय करायचं 5 करायचं भागिले काय करायचं 2 करायचं. काय करायचं 2 6 म्हणजे 3 5 काय होतंय तर 15 उत्तर आलं. म्हणजे एकूण हस्तांदोलन किती झाले आपले 15. मग काय करायचं आपण क्रॉस फक्त बघितलं आपलं उत्तर काय 6 बरोबर आहे किंवा नाही. हे उत्तर असं आलेलं आहे. बघा मित्रांनो उदाहरण बघा आता 150 पानाच्या पुस्तकावर प्रत्येक संख्येतील अंकासाठी 1 याप्रमाणे पान क्रमांक छापण्यास मुद्रांकाला एकूण किती खेळे लागतील. मित्रांनो जर खेळाचं उदाहरण आलं तर तुम्हाला याचं बेसिक माहिती पाहिजे. खेळाचं कोणतंही पण उदाहरण येऊ द्या तुम्ही तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आता बेसिक काय माहिती पाहिजे तर आता बेसिक बघून घ्या. हे पाठच करून ठेवायचं प्रत्येकानं. 1 ते 9 पर्यंत खेळ किती लागणार आहे तर एक अंकी संख्या म्हणून 9 खेळ लागणार आहे. त्याच्यानंतर 10 ते 99 पर्यंत खेळ किती लागणार आहे तर 180 खेळ लागणार आहे. 180 कसं तर बघा 10 ते 99 किती 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 संख्या आहे तर 90 संख्या आहे. तर 90 गुणले काय करायचं 2 करायचं. म्हणजे 90 गुणले 2 किती आता 180 येतं. हे आपण घेतलेले 180. त्याच्यानंतर आपण घेऊ 1 ते 100 पर्यंत. यामध्ये आपण 100 ऍड करू. आता 100 काय आलं तर 100 3 अंकी संख्या आली म्हणून काय करणार आपण 3 घेणार. 100 या अंकासाठी 3 घेणार. म्हणजे बघा खेळे 1 ते 100 पर्यंत किती खेळे आता 1 ते 100 पर्यंत किती खेळे तर 192 खेळ लागेल. 192 कसे तर 1 ते 9 पर्यंत किती 9. 100 ते 10 ते 99 पर्यंत 180 म्हणजे किती झाले 189. आणि 100 हा 3 अंकी अंक आहे म्हणून आपण काय घेतला 3 घेतला. म्हणजे किती झाले 189 आणि 3 192. म्हणजे आपण 1 ते 100 पर्यंत आपले किती खेळ लागणार आहे 192 खेळ लागणार आहे.
हे पाठच करून ठेवायचं. खेळाचा कोणताही प्रश्न आला हे तुम्हाला बेसिक माहिती असल्याशिवाय तुम्हाला गणित सोडवता येणार नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही पाठच करून ठेवायचंय. आता बघा उदाहरण कसं सोडवलं. आता त्यांनी काय म्हणलेलं, त्यांनी 150 पानांचं पुस्तक आहे. आता प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे पान क्रमांकाचे आपणास किती खिळे लागतील. किती पान आहे? 150 काय झालं पान आहे. तर आपल्याला बेसिक माहिती आहे. आपल्याला बेसिक काय माहिती आहे, तर 1 ते 100 या अंकासाठी किती खिळे लागतील, तर 192 खिळे लागतील. 192 खिळे लागतील. आता 150 पानं 150 पानं आहे, त्यातला मग किती पानं घेतलेले, तर 100 पानं घेतलेले आहेत. किती घेतलेले, तर 100 पानं घेतलेले आहेत. तर काय करायचं, आता 100 पानं आहे, उरलेले किती पानं राहिले, उरलेले किती पानं राहिले, तर 50 राहिले. तर 100 वरून 50 150 150 गेले, खाली उरले 50. मग काय करायचं, आता 101 102 असे 150 आहे. मग हे जे 50 आहे हे 3 अंकी संख्येमध्ये येत असतात. 100 ते म्हणजे 101 ते 50. तर मग काय करायचं, 50 गुणले काय करायचं, 3 करायचं. म्हणजे 50 गुणले 3 किती होते, 150 खिळे. म्हणजे काय झालं, पहिले आपण 1 ते 100 या पानासाठी किती खिळे घेतले, तर 192 खिळे घेतले. त्याच्यानंतर 50 पानासाठी किती खिळे घेतले, तर 150 खिळे घेतले. का घेतले, कारण 50 हा 3 अंकी संख्या येते. 101 102 103 104 3 अंकी संख्या म्हणून काय केलं आपण, 150 घेतले. मग हे झाले तुमचे टोटल पानं झाले 150. मग खिळ्याचे काय करायचे, फक्त बेरीज करून घ्यायची. हे झालं तुमचं उत्तर. हे झालं 2 9 5 14 4 हातचाला 1 आणि 1 1 3 म्हणजे 342 तुम्हाला एकूण खिळे लागतील. म्हणजे हे झालं तुमचं काय झालं, तुमचं फायनल आन्सर झालं. आता तुम्हाला कोणता जरी प्रश्न असला, तुम्हाला जर विचारलं, आता हे झालं तुमचं उत्तर. आता तुम्ही कोणताही प्रश्न असू द्या, तुम्हाला जर समजा इथं जर असलं, समजा 125 पानं, किती 125 पानं, तर उत्तर का सोडणार तुम्ही, सेम ह्याच पद्धतीने सोडायचं. फक्त तुम्हाला काय पाहिजे, बेसिक माहिती पाहिजे. तुम्ही काय घेणार, 1 ते 100 पर्यंत किती खिळे लागणार तुम्हाला, 1 ते 100 पर्यंत 192 खिळे. किती, 192 खिळे. आणि उरलेले किती, 25 पानं. मग 25 मूल्य काय करायचं, आता 25 काय येणार आहे, 3 अंकी संख्या येणार आहे. कारण काय येणार आहे, तर 100च्या पुढच्या काय येणार आहे, 101 102 असे 125 पर्यंत येणार आहे. तर 25 काय येणार आहे, 3 अंकी संख्या येणार आहे. मग गुणले काय करायचं, 3 करायचं. 25 3 काय होतं, 75. हे झाले तुमचे एकूण खिळे. आता याची काय करायची, बेरीज करायची. आता काय केलं आपण, 125 पानं आहे ना, तर पहिले 100 पानं घेतली आणि त्याचे खिळे घेतले. त्याच्यानंतर काय करायचं, नंतर त्याला किती पानं, 25 पानं घेतले आणि 25 पानं काय केले, त्याचे खिळे घेतले. या दोघांची काय करायची, बेरीज करायची. हे किती झाली आता बेरीज, ही झाली बेरीज 267 पानं. म्हणजे काय, 125 पानाच्या पुस्तकावर प्रत्येक संख्येतील अंकासाठी 1 याप्रमाणे पान क्रमांक छापण्यास मुद्रांकनाला 267 खिळे लागतील. हे झालं तुमचं उत्तर. असं कोणताही प्रश्न होऊ द्या, तुमचं याच्यात एकही मार्क जाणार नाही. बघा मित्रांनो, त्याच प्रकारामधला फक्त आपण काय केलेले, अंक चेंज केलेले आहेत. आता बघा काय केलं त्यांनी, एका सांकेतिक भाषेसाठी 768 चा अर्थ अनिता इज गर्ल असा होतो. 485 चा अर्थ गर्ल अँड बॉय व 743 चा अर्थ काय होतो, राहुल इज बॉय असा होतो. तर राहुल अँड अनिता यासाठी कोणता संकेतांक म्हणजे तुमचा अंक वापरसान तुम्ही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर काय करायचं, कॉमन बघायचं यातला. आता कॉमन कसं बघणार, तर आपण एकदा लिहून कॉमन बघू समजून घ्यायसाठी, म्हणजे समजायसाठी, जे नवीन असतात त्यांना समजायसाठी. 768 चा अर्थ काय होतं, त्यांनी लिहिलेलं आहे, अनिता इज गर्ल, अनिता इज GIR गर्ल. त्याच्यानंतर काय, अनिता इज गर्ल. आता 485 चा अर्थ काय होतो, 485 चा अर्थ काय होतो, तर गर्ल अँड बॉय. काय, गर्ल अँड बॉय. त्याच्यानंतर जे तिसरं वाक्य आहे, तिसरं वाक्य काय, 743 चा अर्थ काय होतो, 743 चा अर्थ काय होतो, राहुल इज बॉय. राहुल इज बॉय, राहुल इज काय, बॉय. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं काय, तर विचारलं राहुल अँड अनितासाठी कोणता संकेतार्क वापरसा. तर राहुल अँड अनिता यासाठी कोणता संकेतांक वापरसाल. आता काय करायचं, मी सांगितलं पहिलंच, याच्यामध्ये कॉमन बघायचं. पहिले काय करायचं, हे दोन काय करायचं, यामधलं कॉमन बघायचं काय. आता याच्यामधलं कॉमन काय आहे, कॉमन काय याच्यामधलं, याच्यामध्ये 8 कॉमन आहे, याच्यामध्ये 8 कॉमन आहे. तर इकडे बघायचं कॉमन काय आहे, इकडे कॉमन काय आहे, गर्ल शब्द हा कॉमन आहे. मग काय करसान, गर्ल आणि गर्ल यासाठी काय घ्यासान, 8 घ्यासान. कारण का, इथं पण कॉमन आहे आणि इथं पण कॉमन आहे. मग काय केलं आपण, गर्ल साठी काय घेतले, गर्ल साठी काय घेतले, तर 8 घेतले. मग गर्ल साठी काय घेतले, तर 8 घेतले. त्याच्यानंतर याच्यात कॉमन पाहिजे, दुसऱ्याच्या तिसऱ्यात काय कॉमन येतं, दुसऱ्यात आणि तिसऱ्यात काय कॉमन आहे, तर 4 कॉमन आहे. काय कॉमन आहे,
4 कॉमन आहे. मग काय करायचं, याच्यात पहिल्यात आणि दुसऱ्यात आणि तिसऱ्यात पाहायचं कॉमन काय आहे. याच्यात काय कॉमन आहे, तर याच्यात बॉय कॉमन आहे. काय कॉमन आहे, तो बॉय कॉमन आहे. मग बॉय साठी कोणता शब्द घेतला आपण, तर बॉय साठी काय घ्यायचा, 4 घ्यायचा. बॉय साठी काय घ्यायचा, 4 घ्यायचा. आता काय करायचं, शेवटच्या ह्याच्यात आणि पहिल्या ह्याच्यात पाहायचं कॉमन काय आहे. आता शेवटच्या ह्याच्यात आणि पहिल्या ह्याच्यात कॉमन काय आहे, तर 7 याच्यात 7 आहे, याच्यात 7 आहे. काय करायचं, याच्यात 7 आहे. त्याच्यानंतर शब्द बघायचा इकडे कोणता कॉमन आहे, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. त्यात कॉमन कोणता आहे, पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन काय आहे, तर हीच कॉमन आहे. काय कॉमन आहे, हीच कॉमन आहे. मग हीच साठी कोणता घेणार आपण, हीच साठी घेणार 7 घेणार. हीच साठी काय घेणार, तर हीच साठी घेणार 7 घेणार. तर मग याच्यामध्ये काय उरलेला शब्द आहे, हा 7 कॉमन आहे, 8 कॉमन आहे, इकडे कॉमन. मग राहिलेला कोणता आहे, तर 6 राहिला. काय साठी, अनितासाठी काय राहिला, 6 राहिला. मग काय काय विचारलं आपल्या अनितासाठी काय घेणार आपण, तर अनितासाठी घेणार 6 घेणार. मग त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला, अँड साठी कोणता घेणार. आता काय केला, 4 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, हा घ्यायचा नाही. त्यानंतर 8 कॉमन आहे, 8 कॉमन आहे. मग उरलेला कोणता आहे, तर 5 आहे, 5 आहे. आणि याच्यात उरलेला कोणता आहे, तर अँड उरलेला आहे. बॉय सुद्धा कॉमन आहे. मग काय घेणार आपण, अँड साठी काय घेणार, 5 घेणार. काय घेणार, 5 घेणार. आता त्याच्यानंतर राहुल साठी, आता राहुल साठी काय घेणार आपण. आता राहुल साठी कसं करायचं, आता कॉमन बघायचा. आता काय, हे हा कॉमन झाला, हीच कॉमन झाला, बॉय कॉमन झाला. आता राहिला कोणता, राहुल. 4 कॉमन झाला, 7 कॉमन झाला, राहिला कोणता, 3. मग 3 काय घ्यायचं, राहुल साठी घ्यायचं. मग 356 काय झाला, हे झाला यासाठी संकेतांक झाला. काय, 356 म्हणजे काय झाला, राहुल अँड अनिता. मित्रांनो फक्त उदाहरण समजून घ्या, तो उदाहरण एकदम सोपं असतंय, फक्त आपल्याला ते समजायला पाहिजे असतंय. बघा मित्रांनो, आता दुसऱ्या प्रकारातला आपला प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत 175 चा अर्थ हिल इज ग्रीन असा होतो, तर 723 चा अर्थ ट्री टुक्स ग्रीन व 129 चा अर्थ ट्री इज टॉल असा होतो. तर टोल ग्रीन ट्री साठी कोणता संकेतांक वापरता येईल. अशा प्रकारचं उदाहरण असलं मित्रांनो, उदाहरण फक्त दिसायला मोठं दिसतंय, नाही तर सर्वात सोपं उदाहरण आहे. आता सोपं कसं करायचं उदाहरणला, आता बघा मित्रांनो. तर बघा आता काय त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर 175 चा अर्थ काय आहे, तर अगोदर काय करायचं, आपल्याला पूर्णांक लिहून घ्यायचे. कसे लिहून घ्यायचे बघा, लिहून घेतलं नाही तरी चालतंय, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे कोणता याच्यातला कॉमन आहे, कोणता कॉमन नाही. आता आपण काय करू, तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी काय करू, थोडं विश्लेषण तुम्हाला सांगतो. काय करायचं, 175 आहे, त्याच्यानंतर काय 175 काय म्हणता मग ते, तर हिल इज ग्रीन. हिल इज ग्रीन, GREEN ग्रीन. तर त्याच्यानंतर काय म्हणतात ते, तर 723 चा अर्थ काय आहे, तर ट्री टुक्स ग्रीन. ट्री टुक्स ग्रीन. त्याच्यानंतर 129 चा अर्थ काय आहे, तर ट्री इज टॉल. ट्री इज टॉल. आणि त्यांनी विचारलं काय, तर टॉल ग्रीन ट्री साठी कोणता संकेतांक वापराल, म्हणजे टॉल ग्रीन ट्री. मित्रांनो उदाहरण अत्यंत सोपं आहे. यांनी सांगितलं यासाठी कोणता संकेतांक वापर सांग. तर मित्रांनो अशा उदाहरणामध्ये काय करायचं, कॉमन बघायचं काय आहे. आता पहिले 2 घ्यायचे, 175 आणि 723. याच्यामधला कॉमन कोणता शब्द आहे याच्यामधला, तर ग्रीन शब्द हा कॉमन आहे. कोणता आहे, ग्रीन शब्द हा याच्यामधला कॉमन आहे. मग याच्यामधला कॉमन काय आहे, तर याच्यामधला कॉमन काय 7. याच्यामधला काय 7. मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ग्रीन साठी कोणता शब्द घेतलेला आहे त्यांनी, 7. ग्रीन साठी कोणता शब्द घेतलेला आहे, 7. आता काय करायचं, दुसऱ्यामधलं आणि तिसऱ्यामधलं काय करायचं, कॉमन बघायचं कधी पण. आता दुसऱ्यामधलं तिसऱ्यामधलं कॉमन काय आहे, तर शब्द काय ट्री काय झाला, हा कॉमन आहे. तर दुसऱ्यामधलं तिसऱ्यामध्ये कॉमन काय आहे, तर 2 कॉमन आहे. काय आहे, 2 कॉमन आहे. तर ट्री साठी काय घेतलेला आहे त्यांनी, 2 घेतलेला आहे. मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, तर ग्रीन साठी काय घेतलेला आहे त्यांनी, 2 घेतलेला आहे. आणि ट्री साठी काय घेतलेला आहे त्यांनी, ग्रीन साठी काय घेतलेला आहे, 7 घेतलेला आहे. आणि ट्री साठी काय घेतलेला आहे, 2 घेतलेला आहे. मग आपल्याला आणखी काय राहिलं, आपलं टॉल साठी कोणता येईल, तर काय करायचं, आता टॉल शब्द काय याच्यात आहे. मग याच्यातला परत एक कॉमन पाहायचा, कोणत्या याच्यात आहे, तर यातला कॉमन काय आहे, इज आहे. काय आहे, इज आहे. यातला कॉमन आहे, तर डायरेक्ट पहिल्यातला कॉमन आहे. यातला कॉमन आणि पहिल्यातला कॉमन. मग इकडे बघायचं संकेतांकामध्ये, पहिल्यामध्ये आणि
शेवटच्या मध्ये कोणतं कॉमन आहे? पहिल्यामध्ये शेवटच्या मध्ये कॉमन कोणता आहे? तर एक कॉमन आहे. काय? एक कॉमन आहे. तर मग ईस्ट साठी काय घेतलेला आहे त्यांनी? एक घेतलेला आहे. मग राहिला कोणता आता? 9. आणि याच्यामध्ये राहिला शिल्लक कोणता? 12. म्हणजे 12 साठी काय घ्याल? तर काय घ्याल? 9 घ्याल. काय घ्याल? 9 घ्याल. मग हे झालं तुमचं उत्तर. मग काय करायचं? 972 तुमचा काय झाला? सांकेतिक अंक झाला. सगळ्यात सोपं मित्रांनो, फक्त तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला यातलं कॉमन घेणं गरजेचं आहे. आपण आता परत एक क्वेश्चन असा बघूयात. मित्रांनो, आपण आता हँडलचं आणि चाकाचं उदाहरण बघणार आहोत. कसं बघा, एका पार्किंगच्या जागेत काही मोटरसायकली आहेत व काही रिक्षा आहेत. तर त्यांच्या हँडलची एकूण संख्या किती आहे? तर 25 दिलेली आहे. तर त्यांच्या चाकाची संख्या किती आहे? 63 आहे. तर तिथे रिक्षा किती आहे तुम्हाला विचारलंय. आता सर्वप्रथम काय माहिती पाहिजे तुम्हाला? तर मोटरसायकल जे असते त्यांना चाका किती आहे? मोटरसायकलला चाका किती? मग तर 2 चाकं. त्याच्यानंतर त्यांनी रिक्षा विचारलंय, तर रिक्षाला चाका किती आहे? तर रिक्षाला 3 चाकं आहे. याचं उत्तर मित्रांनो काही सेकंदात उत्तर याचं येत असतं. याचं उत्तराला जास्त वेळ लागत नाही या प्रश्नाच्या. आता जुन्या मुलांना काय असतं? जुन्या मुलांना सगळी ट्रिक माहिती असतात, ते काही सेकंदामध्ये याचं उत्तर सोडवतात. आणि नवीन मुलं जे असतात त्यांना ते सूत्रानुसार सोडवणं लागतंय. तर बघा, आपण शॉर्टकट ट्रिक्सनुसार घेऊया. काय करायचं मित्रांनो? जी हँडलची संख्या दिलेली आहे, काय करायचं? हँडल दिलेली आहे, हँडलची संख्या दिलेली आहे. किती दिलेली आहे? तर 25 दिलेली आहे. काय? 25 दिलेली आहे. आता जुनं मुलं शॉर्टकट ट्रिकनुसार सांगत आहे मी. आता हँडलची संख्या दिलेली आहे किती? 25. काय करतात जुने मुलं? काय करतात? हँडलची डायरेक्ट काय घेतात? दुप्पट घेतात. दुप्पट किती हँडलची? किती आहे? 50 झालं. आता चाकाची संख्या किती आहे? 63 आहे. काय करतात? हे 63 मधून काय करतात? हे 50 वजा करतात. 63 मधून चाकामधून काय करतात? हे 50 काय करतात? वजा येतात. तर उत्तर काय आलं मग? 3. ते 13. तर मग 13 काय येतात? मुलं काय करतात? 13 काय आहे? डायरेक्ट रिक्षा आहे. काय आहे? रिक्षा आहे. म्हणजे याचं उत्तर नेहमी जे आलं ते जास्त चाकावालं उत्तर असतंय. मग आपल्याला 13 काय झाल्या? रिक्षा झाल्या. मग एकूण काय? 25 काय झाले? आपले हँडल झाले. सगळे वाहन किती झाले आपले? गाड्या 25 झाल्या. 25 मधून जर 13 रिक्षा असेल तर बाकी उरलेल्या काय आहे? 12 काय? तर मोटरसायकल आहे. काय? मोटरसायकल आहे. हे झालं तुमचं शॉर्टकट ट्रिक्स. हे झालं शॉर्टकट ट्रिक्स. म्हणजे असा कोणता जरी प्रश्न आला, तुम्ही काय करायचं? हँडलची संख्या काय करायची? दुप्पट घ्यायची, डायरेक्ट चाका संख्यातून मायनस करायची. आणि जे उत्तर जे आलंय ते जास्त चाका असणारं हे उत्तर येत असतं. आणि जे नवीन मुलं असतात त्यांना ते समजत नाही, तर त्यांना आपण काय नुसार? सूत्रानुसार त्यांना आता सूत्रानुसार सांगणार आहे. आता शॉर्टकटनुसार कसं? शॉर्टकटनुसार जर कळाला असेल तर परत बघा. आता काय करतात जुने मुलं? हे हँडल जे 25 काय घेतात? 50 घेतात. तर हे चाका संख्येतून काय करतात? मायनस करतात. काय करतात? 303 7 5 गेले काय झाले? 13 काय झाल्या? रिक्षा झाल्या. 13 काय झाल्या? रिक्षा झाला. एकूण हँडल किती आहे? 25 मायनस काय करतात? 13 करतात. मग काय झाल्या? 12 काय झाल्या? आपल्या रिक्षा झाल्या. काय? 12 काय झाल्या? आपल्या मोटरसायकल झाल्या. मग 13 रिक्षा प्लस 12 मोटरसायकल किती झाले? एकूण टोटल किती झाले? 25. मग हे तुमचं काय झालं? उत्तर झालं. 12 मोटरसायकल आणि 13 रिक्षा. काय करतात जुने मुलं? ऑप्शन म्हणून याचं उत्तर काढतात. ते झालं तुमचं शॉर्टकट. आता आपण बघणार आहोत ज्यांना शॉर्टकट समजत नाही त्यांच्यासाठी आपण सूत्रानुसार बघणार आहोत. आता सूत्रानुसार सूत्र काय आहे? तर चाकाची संख्या. काय आहे? चाकाची संख्या मायनस 2 गुणिले हँडलची संख्या. 2 गुणिले हँडलची संख्या आणि भागिले म्हणजे मोटरसायकलला किती चाका असतात? मोटरसायकल मायनस रिक्षा म्हणजे रिक्षाची चाकं. आता चाका संख्या किती आपल्याला? तर 63 दिलेले आहे. मायनस 2 गुणिले काय करायचं? 25 करायचं. त्याच्यानंतर मोटरसायकलला चाक किती आहे? तर 2 आहे. रिक्षाला चाक किती आहे? तर 3 आहे. 2 मायनस 3 करायचं. हे उदाहरण सोडून घ्यायचं. आता 25 दुनी 50. 63 मायनस काय होतं? 50 भागिले काय? 3 मधून 2 गेले काय? 1 म्हणजे काय? 63 मधून काय गेले? तर 50 गेले. काय उरले? 13. हे जे 13 जे उत्तर आलं मित्रांनो, हे काय असतं? नेहमी जास्त चाका असणारे किंवा जास्त पाय असणारे हे उत्तर येत असतं. मग हे 13 काय आला? आपलं जास्त पाय असणारे. काय? जास्त पाय काय आलाय? म्हणजे चाका कशाला आहे? मोटरसायकलला आहे का रिक्षाला आहे? तर रिक्षाला आहे. रिक्षाला 3 चाका असतात, मोटरसायकलला 2 असतात. तर मग हे काय झालं तुमच्या 13? हे काय झालं तुमचं? 13 काय झाले? तुमच्या रिक्षा झाल्या. काय झालं? रिक्षा झाल्या. मग तुम्हाला दिलेलं आहे एकूण हँडल किती? 25. म्हणजे सगळे वाहन किती तुम्हाला? सगळ्या गाड्या 25 आहे. 25 मधून जर 13 रिक्षा जात असेल, 13 रिक्षा जातात, खाली किती उरले? तर 12 उरले. 12 काय झाल्या? मग तुमच्या मोटरसायकल झाल्या. काय झाल्या? मोटरसायकल झाल्या. असंच मित्रांनो कोणताही प्रश्न होऊ द्या. आता याच्यामध्ये प्राण्यांचे पाय विचार द्या, मोराचे पाय, गाईचे पाय, हरणाचे पाय जर तुम्हाला असले,
काय करायचं, फक्त जे एकूण डोक्याची संख्या काय करायची, दुप्पट करायची. काय करायची, दुप्पट करायची. आणि एकूण पायाच्या संख्येत काय करायची, त्याची मायनस करायची. मायनस केल्यानंतर तुम्हाला काय भेटतील, जास्त पाय असणारे भेटेल. त्यातून काय करायचं, डोक्या संख्येतून मायनस केली काय होईल, तुम्हाला कमी पाय असणारे तुम्हाला भेटून जाईल. बघा मित्रांनो, आता नवीन प्रकार आहे आपला. एका संख्येला 3 ने भागून 4, 3 ने गुणून 4 ने भागायचे होते. त्याऐवजी काय केलं, चुकून 4 ने गुणले आणि 3 ने भागितले, तेव्हा उत्तर काय आलं, 16 आलं. तर त्यांनी काय विचारलंय, तर खरे उत्तर काय. काय करायचं होतं, लक्षात ठेवा. 3 न गुणून 4 न भागायचं होतं, त्याच्याऐवजी काय केलं त्यांनी, चुकून 4 ने गुणलं आणि 3 ने भागितलं, तर उत्तर काय आलं, 16 आलं. तर खरे उत्तर काढा. यासाठी काय करायचं, आता x घेऊ. काय म्हणले ते, एका संख्येला, आता एक संख्या होती x घेऊ, 3 ने गुणायचे होते. काय करायचं होतं, 3 ने गुणायचे होते आणि 4 न भागायचं होतं. काय करायचं होतं, 4 न भागायचं होतं. त्यांना हे असं करायचं होतं, पण त्यांनी काय केलंय, चुकून काय केलंय, या संख्येला काय केलं, 4 ने गुणलं. काय केलं, 4 ने गुणलं आणि 3 ने काय केलं, भागितलं. तर उत्तर काय आलं, तेव्हा उत्तर आलं 16 आलं. तर ते म्हणते खरे उत्तर काय. हे झालं आपलं पहिलं आणि हे झालं आपलं दुसरं. हे चुकीची पद्धत झाली. तर त्यांनी असं म्हणलेलं आहे, उत्तर आलं 16. तर मग काय करायचं आहे, चुकीचं काय उत्तर काढून घ्यायचं. त्यांनी दिलेलं आहे तसं चुकीचं उत्तर काढून घ्यायचं. त्यांनी चुकून गुणलेलं आहे. तर उत्तर काय, हे 3 इकडे जाईल, हे 3 इकडे जाईल. तर आपण सोडून घेऊ. तर x इज इक्वल टू 16 गुणले 3 भागिले 4. हे 3 इकडे नेले, 4 भागिल्यामध्ये नेले. आता 4 चौक 16 आणि x ची किंमत काय आली, आता x इज इक्वल टू 12. x ची किंमत काय आली, 12 आली. हे काय झालं, पण त्यांचं काय झालं, चुकीचं उत्तर झालं. काय झालं, चुकीचं उत्तर झालं. ही जी याच्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं, फक्त जी x ची किंमत आहे ही पहिल्या बरोबरच्या उदाहरणामध्ये टाकायची. आता काय करायची, x ची किंमत काय करायची, फक्त 12च्या जागी टाकायची. काय करायची, तर 12च्या जागी टाकायची. काय करायचं, 12 गुणले 3 भागिले 4. काय करायचं, 4 त्रिक 12 म्हणजे 3 त्रिक काय झालं, 9. म्हणजे x ची किंमत काय झालं, 9. हे झालं तुमचं काय, खरं उत्तर. झालं उत्तर सॉल्व. अशा प्रकारचं कोणत्याही उदाहरण होत्या, फक्त तुम्ही काय करा, कन्सेप्ट समजून घ्या. आता काय करू, आपण दुसरं उदाहरण घेऊ आणि याचे क्रमांक चेंज करून घेऊ. आता काय करू, दुसरं उदाहरण घेऊ. आता दुसरं उदाहरण कसं, तर 3च्या ऐवजी काय घेऊ, आपण 6 घेऊ. 3च्या ऐवजी काय घेऊ, 6 घेऊ. आणि 4च्या ऐवजी काय घेऊ, 5 घेऊ. आणि इथं चुकून काय करू, 5 आणि गुणलं कितना 6 न, म्हणजे आपण काय करू, चुकीच्या पद्धतीने घेऊ. काय करायचं, आता बघा समजून घ्या. पहिलं उदाहरण समजलं नंतर दुसरं उदाहरण समजून घ्या. एका संख्येला काय केलं, 6 ने गुणून काय केलं, 5 ने भागायचे होते. तर त्याऐवजी त्यांनी चुकून काय केलं, 5 ने गुणून 6 ने भागितले. तर काय करायचं होतं, पहिली संख्या काय, ही संख्या आहे, तिला काय केलं, 6 ने गुणायचं होतं. काय, 6 ने गुणायचं होतं आणि काय करायचं होतं, 5 ने भागायचं होतं. हे झालं तुमचं, त्यांना पहिलं असं खरं उत्तर काढायचं होतं. त्यांनी काय केलं, चुकून काय केलं, त्यांनी संख्येला काय केलं, 5 ने गुणलं आणि 6 न भागितलं, तेव्हा उत्तर काय आलं, 16 आलं. आपण इथं उत्तर काय करू, इथं शिल्लक घेऊ. काय करू, इथं उत्तर घेऊ 20 घेऊ. इथं काय करायचं, 20 हे आलं. मग इथं काय आलं, 20 उत्तर आलं. मग काय करायचं, हे सोडून घ्यायचं, सरळ सरळ हे सोडून घ्यायचं. मग काय करायचं, हे 6 पलीकडे गुणल्यामध्ये यायचं. x इज इक्वल टू 20 गुणिले 6 भागिले 5. हे उत्तर सोडून घ्यायचं. 5 चौक 20, साइन चौक किती, 24. म्हणजे x ची किंमत काय झाली, 24 झाली. किती झाली, x ची किंमत 24 झाली. हे पण काय झालं, त्यांचं चुकीचं उत्तर झालं. त्यांनी चुकीचं सोडवल्याचं उत्तर झालं. हे काय करा, तुम्हाला हे फक्त खऱ्यामध्ये टाकायचं. याच्यामध्ये x ची किंमत, x च्या ठिकाणी काय करायचं, 24 टाकायचं आणि उत्तर तुम्हाला सोडून घ्यायचं. 24 गुणिले 6 भागिले काय करायचं, 5 करायचं आणि उत्तर, हे उदाहरण काय करायचं, सोडून घ्यायचं. आता काय करणार आपण, साइन चौक 24, हातचे 2, साइन दोन्ही 12, 12 आणि 2 काय झाले 14. याला काय करायचं, भागिले काय करायचं, 5 करायचं. आता काय करू, आपण सोडून घेऊ. 5 दुनी 10, खाली उरले 4, 5 8 40, खाली उरले किती 4. तर काय करायचं, 5 8 40 म्हणजे 28 पॉईंट काय आलं, पॉईंट मध्ये याचं तुमचं उत्तर आलं. हे झालं तुमचं उत्तर. असं कोणत्याही प्रकारचं समजा उदाहरण आलं तर तुम्हाला काय ते सोडवता आलं पाहिजे. मित्रांनो, आता अत्यंत सोप्या प्रकारामध्ये उदाहरण हे तुम्हाला पण येत असेल, पण आपले जे नवीन बांधव भरती करतात त्यांना हे अशा प्रकारचं उदाहरण जरा येत नाही. तर बघा, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, तर हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय झुपले जाईल. भरपूर आता नवीन मुलं भरती करणार त्यांना कन्फ्युजन होत असतात की आता याचं उत्तर कसं काढायचं. आता बघा, तर टांग्याला काय झुपले जाईल हे तुम्हाला विचारलंय.
तर टांग्याला काय झोपत असतात, तर टांग्याला यामधलं काय झोपत असतात, तर टांग्याला घोडा झोपत असतात. काय झोपत असतात, तर टांग्याला घोडा झोपत असतात. काय, घोडा. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर काय म्हणलेलं आहे त्यांनी, घोड्याला काय म्हटलेलं आहे, वाघ म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, तर वाघ म्हणलेलं आहे. मग काय विचारलं तुम्हाला, टांग्याला काय झोपले जाईल, तर टांग्याला काय झोपले जाईल, तर वाघ झोपले जाईल. काय, वाघ झोपले जाईल. हे झालं तुमचं फायनल अँसर. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रकार आपला, आता झाडाच्या प्रत्येक रांगात 2 झाडामध्ये 3 फुटाचं अंतर आहे. 2 झाडामध्ये काय आहे, 3 फुटाचं अंतर आहे. त्याच्यानंतर जर 10 झाडे लावल्यास तर पहिल्या व शेवटच्या झाडामधील अंतर किती. मित्रांनो, असा कोणताही जर प्रश्न आला तर तुम्हाला 2 पद्धतीच्या सोडवायच्या. आता पहिली पद्धत सूत्रानुसार सांगतो. आता सूत्र बघा, तर का सूत्र पहिलं कसं वापरायचं, जर तुम्हाला दुसरी पद्धत आली ना, तर एकूण अंतर बरोबर झाडे मायनस 1. आता मायनस हे 1 कसा करायचा ते मी तुम्हाला नंतर सांगतो. गुणले काय करायचं, अंतर करायचं. काय, अंतर कशामधलं, तर 2 झाडामधलं. काय करायचं, अंतर 2 झाडामधलं. काय करायचं, 2 झाडामधलं अंतर करायचं. हे झालं तुमचं. आता या सूत्रामध्ये काय करायचं, किंमत टाकायची फक्त आपल्या. एकूण अंतर किती दिलेलं आहे, तर एकूण अंतर आपल्याला दिलेलं नाही, तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये अंतर विचारलंय. काय करायचं, जे झाडे मायनस 1 करायचा. आता झाडे काय, झाडे मायनस 1 म्हणजे झाडे किती आहे, तर 10 झाडं आहे. किती, 10 झाडं आहे. 10 मायनस 1 करायचा. गुणले काय करायचं, अंतर. 2 झाडामध्ये अंतर किती आहे, तर 2 झाडामध्ये किती अंतर आहे, तर 3 फुटाचं अंतर आहे. 2 झाडामध्ये अंतर किती आहे, 3 फुटाचं अंतर आहे. तर विषय काय, बघा काय करायचं, सूत्रानुसार आपण सोडायला लागलोय. तर काय करा, 10 मायनस 1 किती झाले, 9 गुणले काय करायचं, 3 करायचे. 9 त्रिक 27. हे झालं तुमचं काय झालं, अंतर झालं. काय झालं, एकूण अंतर. ही झाली काय पद्धत, सूत्रानुसार सोडवायची पद्धत. आणि दुसरी पद्धत आहे ती बघा कशी येत. एक मिनिट बघा, ही झाली सूत्र. हे झालं तुमचं सूत्र. सूत्रानुसार तुम्हाला सोडवता येते. आणि सूत्र हे पाठ करायचं तुम्हाला जर येत नसेल तर. काय करायचं, समजा आपण 10 झाडं काढून घेऊ. किती झाडं काढून घेऊ, 10 झाडं काढून घेऊ. समजा हे झालं एक पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं आणि झालं 10वं. म्हणजे हे पहिलं झाड झालं, हे दुसरं झालं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं आणि झालं 10वं झाड. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, 2 झाडामध्ये काय 3 फुटाचं अंतर आहे. 2 झाडामध्ये किती फुटाचं अंतर आहे, 3 झाडाचं अंतर आहे. मग याच्यात 3 आहे, 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 याच्यात 3 3 3 3. मग काय करायचं, आपण याची बेरीज करायची. किती एकूण अंतर किती, समजा एकूण अंतर किती म्हणून. तर काय 3 6 9 3 चौक 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27. म्हणजे एकूण अंतर किती झालं लागलं तुमचं, तर 27. किती अंतर व्हायला लागलं, तर 27 अंतर व्हायला लागलं. कारण का आपण मायनस का केला होता, तर आता तुम्हाला सांगतो. मायनस काय असतं, पहिल्या झाडामध्ये हे अंतर नसतं. पहिल्या झाडामध्ये आणि दुसऱ्या झाडामध्ये अंतर असतं. कधी बी 2 झाडामध्ये अंतर असतं, म्हणजे पहिल्या झाडामध्ये अंतर नसतं. म्हणून आपण काय केलेलं आहे, -1 केलेलं आहे. तर त्यांनी विचारलं काय, तर पहिले आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती. म्हणजे ह्या आणि या झाडामध्ये अंतर किती येईल, मग 27 अंतर येईल. मित्रांनो, असा कोणताही जर प्रश्न आला, एक तर तुम्ही काय करायचं, तुम्ही एक तर समजून घेऊन प्रश्न सोडवायचा. नाही तर तुम्हाला जर समजला नसेल क्वेश्चन, तर काय करायचं, डायरेक्ट काय करायचं, सूत्रामध्ये किंमत टाकायची आणि तुम्ही प्रश्न सोडून घ्यायचा. कधी कधी काय दिलेलं असतं, एकूण अंतर दिलेलं असतंय आणि तुम्हाला विचारतात झाडं किती आहे, तर ते तुम्हाला सूत्रात किंमत टाकून तुम्हाला काढता आला पाहिजे. मित्रांनो बघा, मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न येत असतो आणि आपल्याला वाटतं प्रश्न अवघड आहे, पण हा प्रश्न एकदम सोपा आहे. एका परीक्षेत 30% विद्यार्थी काय झाले, गणितात नापास झाले. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आणि 10% विद्यार्थी काय झालं, दोन्हीत पास झाले. तर एकूण 5 विद्यार्थी किती, त्यांनी असं म्हणलेलं आहे. काय करायचं, आपण पहिले जेवढे नापास आहे तेवढे प्लस करून घ्यायचे आणि जे विषयात पास झाले ते त्यातून काय करायचं, मायनस करायचं. मग काय करू, आपण पहिले नापास घेऊ टोटल प्लस करून. त्याच्यानंतर जे ते पहिले नापास घेऊ आणि त्याच्यातून पास झालेले वजा करून टाकू. तर बघा काय सांगितलं त्यांनी, 30 विद्यार्थी काय झालं, तर गणितात नापास झाले. 30 विद्यार्थी काय झाले, नापास झाले. त्याच्यानंतर 20 विद्यार्थी काय झाले, इंग्रजीत नापास झाले. 20 नापास झाले आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात, तर दोन्ही विषयात काय झाले, पास झाले. म्हणजे ह्याच विषयात काय झालेले, पास झाले. किती, तर 10%. तर मग काय करायचं, मायनस त्यातून काय करायचं, 10 करायचं आणि उदाहरण काय करायचं, सोडून घ्यायचं.
30 आणि 20 किती झाले 50, 50 मायनस 10 किती झाले तर 40, म्हणजे 40% काय झाले तुमचे तर नापास झाले. काय झाले नापास झाले. हे नापास काय घेतलं आपण कारण हे दोन्ही आपण काय घेतलेले तर नापास घेतलेले. प्लस कोणाचे गेलेले तर नापासचे गेलेले. तर मग काय झालं 40% विद्यार्थी काय झाले नापास झाले. मग तुम्हाला विचारलं काय तर पास विचारलं. पास विचारल्यावर काय सांगता तुम्ही मग 100 म्हणून काय करायचे -40 करायचे. काय झालं 60, म्हणजे 60% विद्यार्थी काय झाले तुमचे तर पास झाले. काय झाले पास झाले. काय झाले 60% विद्यार्थी काय झाले पास झाले. आणि आता तुम्हाला जर दिलेलं असतं इथं समजा विद्यार्थी काय झालं पास झाले, काय दिलेलं असतं आता गणितात काय झालं पास झाले, पास झाले. त्याच्यानंतर इथं दिलेलं असतं इंग्रजीमध्ये पास झाले, पास झाले. आणि 10% दोन विषयात काय झाले नापास झाले. तर आता बघूया आपण कसं सोडत असते. तर नापास झाले तर काय करायचं पास काय करायचं प्लस करायचे. 30% विद्यार्थी काय गणितात पास झाले, 20% काय झालं इंग्रजीत पास झाले. आणि मायनस काय झालं मायनस काय करायचं 10 करायचे कारण आपण 2 विषयात घेतलेलं आहे म्हणून. तर बघा हे सोडून घेऊ 30 आणि 20 50 मायनस 10 हे किती झाले 40. मग 40 काय झाले आपण काय घेतलेलं आहे हे काय घेतलेलं आहे पास घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे पास घेतलेलं आहे. मग 40 काय झाले तुमचे तर पास. बघा मित्रांनो आपण अशा प्रकारचं गणित असतंय. एका महाविद्यालयात 33 विद्यार्थ्यांमागे काय एक शिक्षक व एक शिपाई आहे. तर ते एकूण 490 जण असतील तर शिक्षक किती. तुम्हाला काय विचारलं अशा गणितामध्ये तर एकूण शिक्षक काय विचारलं तुम्हाला शिक्षक किती आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे 33 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि एक काय शिपाई आहे. तर ते 490 जण असतील तर शिक्षक किती. म्हणजे एकूण किती दिले तिथं एकूण 490. 400 किती दिलेले 490 आणि एकूण काय आहे तर 33 विद्यार्थ्यांमागे काय आहे प्लस एक शिक्षक आहे एक शिक्षक आणि परत काय दिलेलं आहे एक काय एक शिपाई दिलेला आहे. काय दिलेला आहे शिपाई. म्हणजे एकूण टोटल किती जण झाले तर 33 आणि 2 किती झाले तर 35 जण झाले. काय करायचं मित्रांनो हे टोटल किती झाले 35 जण झाले. तर काय करायचं या 35 ना एकूण जण किती आहे तर 490 ला काय करायचं भागायचं. 35 ना काय करायचं 490 ला भाग द्यायचा. बघूया आपण आता भाग देऊन. 7 5 35 7 7 49 5 14 70 म्हणजे काय आलं तुमचं 14 काय झाले 14 काय झाले तुमचं x ची किंमत आहे. आता काय करायचं तुम्हाला जे विचारलंय त्याला गुणिले काय करायचं 14 करायचे. काय करायचं तुम्हाला जे विचारलं ते 14 त्याला गुणिले काय करायचं 14 करायचं. तुम्हाला काय विचारलंय शिक्षक विचारलंय तुम्हाला शिक्षक किती दिले एक दिलेला आहे. तर मग काय करायचं शिक्षक एक गुणिले 14 करायचे कारण का तुम्हाला एक शिक्षक दिलेला आहे. तर मग एकूण शिक्षक किती झाले तुमचे तर 14. मग किती शिक्षक होईल 490 जणांमागे शिक्षक किती होईल तर 14 शिक्षक होईल. तुम्हाला जर विचारलं शिपाई किती आहे शिपाई विचारलं किती आहे बघा. आता शिपाई किती दिलेला आहे तर एक शिपाई दिलेला आहे. काय करायचं एक शिपाई दिलेला आहे गुणले काय करायचं 14 करायचं. म्हणजे काय करायचं 14 काय आले तुमचे शिपाई आले. 14 काय आले शिपाई आले. तुम्हाला विचारलं काय होतं शिक्षक विचारलं होतं. काय विचारलं होतं शिक्षक. मग शिक्षक किती तुमचे 14 आहे. हे झालं तुमचं उत्तर. आता तुम्हाला आता कधी काय विचारतात विद्यार्थी विचारतात विद्यार्थी किती होते एकूण. आता विद्यार्थी बघा एकूण किती येतं. आता विद्यार्थी किती आहे 33. मग काय करायचं गुणिले 14 गुणिले काय करायचं 33 करायचं. आता बघूया आपण 33 गुणिले काय करायचं 14 तर किती येते 14 त्रिक 42 42 शी 2 हातच्या 4 14 त्रिक 42 आणि 4 46 हे किती झाले विद्यार्थी 462 एकूण विद्यार्थी झाले. मग तुम्हाला आता काय झालं तुम्हाला आता काय करायचंय आपण जे काढलेलं ते बरोबर आहे नाही ते बघायचं जर असलं तर काय करायचं सर्वांची प्लस करून बघायची. काय करायची सर्वांची प्लस करून बघायची. कोणकोणती शिक्षक शिपाई आणि विद्यार्थी काय करायचे प्लस करायचे. मग 14 14 याच्यात 28 मिसळायचे याच्यात 8 आणि 2 10 0 हातचाला 1 6 आणि 7 आणि 2 किती झाले 9 4 490 काय झाले एकूण आपले टोटल झाले. मग हे उत्तर काय झालं तुमचं बरोबर झालं. अशा प्रकारचं कोणतंही उदाहरण आलं तर हे असंच करायचं. मित्रांनो परत अशा प्रकारचा एक क्वेश्चन असतो तुम्हाला भरतीला येत असतोय. एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहेत 23 सोडून सर्व बदक आहेत आणि 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत आणि 29 सोडून सर्व गायी आहेत. तर त्यांच्या शेतात एकूण प्राणी किती. अशा प्रकारे प्रश्न येत असतो आणि आपल्याला वाटतं प्रश्न लय अवघड आहे का पण हा प्रश्न अवघड नाहीये. हा प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सोडवता येतोय. काय करायचं एकूण प्रकार किती प्रकारचे प्राणी आहे बदक एका प्रकारचा आहे आणि कोंबड्या एका प्रकारचे आहे आणि गाय एका प्रकारचे आहे. म्हणजे प्रकार किती आहे किती प्रकारचे प्राणी आहे
तर 3 प्रकारचे प्राणी. किती? 3 प्रकारचे प्राणी. मग सूत्र काय आहे? तर सूत्र असं आहे. तर सूत्र बघा, सूत्रानुसार गणित कधी पण सोडायचं. आता एकूण संख्येची बेरीज काय करायचं? एकूण संख्याची काय करायचं? बेरीज. एकूण संख्येची बेरीज काय करायचं? भागिले प्रकार मायनस एकूण प्रकार मायनस काय करायचा? 1 करायचा. आणि सूत्रामध्ये काय करायचं? फक्त किमती टाकायच्या. किमती कशा टाकायच्या? तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? तर 23 एकूण संख्येची बेरीज करायची पहिले. 23 प्लस त्याच्यानंतर किती दिलेले कोंबडे किती दिलेले आहेत? 28. त्याच्यानंतर गाय किती दिलेले आहे? तर 29. आणि भागिले काय करायचं? प्रकार. किती प्रकारचे प्राणी आहेत? तर 3 प्रकारचे प्राणी. मग काय करायचं? 3 मायनस काय करायचं? 1 करायचा. म्हणजे 3 मायनस 1 किती? तर 2. मग याची बेरीज करून घ्यायची. याची बेरीज किती येते? 23, 28 आणि 29 तर होती 80. 80 भागिले काय करायचं? 3 मायनस 1 किती होतं? 2 करायचे. आणि याला भागून घ्यायचं. 42, 80. काय मित्रांनो? 40 काय झाले? तुमचे एकूण प्राणी झाले. काय झालं? तुमचे एकूण काय झाले? प्राणी झाले. काय झाले? प्राणी झाले. आता हे झालं तुमचं उत्तर. पण परीक्षेमध्ये काय होत असतंय? आता एक्स्ट्रा विचारतात. तर काय विचारतात? तर काय ते काय म्हणतात? आता तुमचे टोटल प्राणी आहे, तर त्यात तुमचे बदक किती आहे किंवा कोंबड्या किती आहे हे तुम्हाला विचारतात. आता त्यांनी काय विचारलंय? जर विचारलं बदक किती आहे, तर काय त्यांनी काय म्हणलेलं? 23 सोडून सर्व बदक आहेत. आता 40 प्राणी यातले 23 सोडून सर्व बदक आहेत. मग काय करायचं? -23 करायचे. -23 जर केलं तर काय येतं? तुमचं उत्तर 10 मधून 3 गेले 7, 3 2 गेले 1. तर तुमचे काय येते? 17 काय येते? तुमचे बदक येते. काय येते? बदक येते. तुम्हाला जर विचारलं तर कोंबड्या किती? काय करायचं? ते त्यांनी सांगितलेलं काय? 28 सोडून काय आहे? कोंबड्या आहेत. मग 40 मायनस काय करायचे? 28 करायचे. 40 मायनस काय करायचे? 28 करायचे. म्हणजे 12 काय झाले? तुमचे काय झालं? तर कोंबड्या झाल्या. 12 काय झाल्या? कोंबड्या झाल्या. मग हे झालं तुमचं उत्तर. तुम्हाला जर डबल विचारलं, जर गाई काढायची आपल्याला, गाई किती आहे? तर काय करसाल? 40 मायनस काय करसाल? 29 करसाल. काय करायचं? 40 मायनस काय करायचं? 29. 29 काय केलं? तर 29 सोडून गाई आहे बाकी. 29 सोडून काय आहे? तर गाई आहे. म्हणजे 11 काय झाल्या? तुमच्या गाई झाल्या. हे झालं तुमचं उत्तर. मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने फक्त तुम्ही समजून घेणं काय गरजेचं आहे. बघा मित्रांनो, गणित बुद्धिमत्ताचा कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला काय करायचं? पहिलं उदाहरण समजून घ्यायचंय. आणि काय करायचंय? जे तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचे जे उदाहरण तुम्हाला जमत नाही, तर ते काय करायचं? त्याची वारंवार रिव्हिजन करायची आणि त्याची शॉर्ट ट्रिक नुसार ते गणित आपल्याला कसं सोपं करता येईल याच्याविषयी आपण काय करायचं? प्रयत्न करायचे. काय करतात? काय मुलं काय करतात? नुसतं जीकेचा अभ्यास करतात आणि गणित आणि बुद्धिमत्ताकडे काय करतात? दुर्लक्ष करतात. तर हे करून चालणार नाही. अशाने काय होतं? आपला रिझल्ट येत नाही. मित्रांनो, जे तुम्हाला समजा एखादी गोष्ट जमली नाही, ती वारंवार करत राहा, ती गोष्ट तुम्हाला जमून जाईल. पण तुम्ही जर म्हणले की मला हे गणित जमत नाही आणि मी ते सोडवत नाही, त्याच्यानं हे गणित तुम्हाला शेवटपर्यंत अवघड जात असतंय आणि त्याचा तुम्ही तिथेच एक मार्क घालून बसता. मित्रांनो, अशाच आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.